मी विलास बडे घेऊन आलोय बडे मुद्दे आणि आजचा मुद्दा आहे प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराजांच्या संदर्भातला। इंदुरीकर आणि वाद हे जुनं समीकरण आहे, पण यावेळी वाद कीर्तनापासून संन्यास घेण्यापर्यंत पोहोचलाय। लग्न केलं तरी पोरं होतात असं सांगणाऱ्या इंदुरीकरांनी आपल्या मुलीचा साखरपुडाच एवढा राजेशाही थाटात केला की लोकांना कथनी आणि करणीमध्ये फरक वाटला, म्हणून सोशल मीडियावर त्यांना झोडपून काढलं जात आहे। त्यामुळेच आज बडे मुद्द्याच्या माध्यमातून मुद्दा घेऊन आलोय चर्चेच्यासाठी आणि आज आपल्याला चर्चा करायची आहे की राजेशाही साखरपुडा करून इंदुरीकर महाराज चुकले का। दोन्ही बाजूंनी समर्थक विरोधक दोन्ही बाजूंनी त्यांच्याबद्दल बोललं जात आहे, ट्रोलिंग केलं जात आहे। या सगळ्याबद्दल बोलण्यासाठी मान्यवर पाहुणे आपल्या सोबत आहेत। आज या चर्चेत सहभागी होण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आहेत। ज्या तृप्ती देसाई सातत्यानं इंदुरीकरांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या बद्दल बोलत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी त्याच्या विरोधात कारवाईची मागणी केली। कीर्तनकार प्रबोधनकार श्यामसुंदर सुन्नर सुद्धा आपल्या सोबत आहेत। कीर्तनकार सचिन पवार सुद्धा आज या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। त्याचबरोबर कीर्तनकार शिवलीला पाटील आपल्या सोबत असतील आणि इंदुरीकर महाराजांचे समर्थक कीर्तनकार विशाल खोले सुद्धा या चर्चेत सहभागी होणार आहेत। मतमतांतर आहेत, दोन्ही बाजू आहेत, पण त्या सगळ्यांमधून चर्चा करूया अतिशय महत्त्वाच्या मुद्द्याची कडे। मंडळी, दुसऱ्यांच्या मुलींना गुड्डी आणि जनावर म्हणणारे इंदुरीकर सध्या प्रचंड अस्वस्थ आहेत। इतके की कीर्तनकाराचा फेटा कायमचा काढून टाकावा असं त्यांना वाटतंय। त्यांचं म्हणणं आहे की सोशल मीडियावरील काही टवाळखोर त्यांच्या मुलीच्या कपड्यांवर कमेंट करतायत। मुली बाळींबद्दल वाईट बोलणाऱ्या अशा टवाळखोरांना कायद्यानं अद्दल घडवायलाच हवी। पण काही जण इंदुरीकरांच्याच कीर्तनातील दुसऱ्याच्या मुलींबद्दल बाह्यात कमेंटची इंदुरीकरांना आठवण करून देत आरसा दाखवत आहेत। असं म्हणतात, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले। इंदुरीकरांनी आपल्या कीर्तनातून प्रबोधनाचं काम केलं, चुकीच्या गोष्टींवर विनोदी शैलीतून आसूड ओढले। लग्न साधं केलं तरी पोरं होतात, पैशाचा किडा येऊ देऊ नका हा अतिशय मोलाचा उपदेश तुम्ही आजवर लोकांना केला। लोकांनी त्यावर टाळ्या वाजवल्या, तुम्हाला डोक्यावर घेतलं। पण जेव्हा तुमच्या मुलीच्या लग्नाची वेळ आली तेव्हा राजेशाही थाटात साखरपुडा केला। तुम्ही तुमचे पैसे कितीही आणि कसेही खर्च केले तरी कोणाला आक्षेप असण्याचं अजिबात कारण नाही। पण 21 वर्ष तुम्ही लोकांना जे सांगितलं त्या कथनी आणि करणीतला फरक लोकांना दिसला। त्याच दिवशी तुमचा फेटा लोकांच्या नजरेतून खाली पडलाय महाराज। जमाना सोशल मीडियाचा आहे, इथं कुणालाच माफी नाही। इंदुरीकर जसे इतरांची बिनपाण्यानं चंपी करतात ना, अगदी त्याच स्टाईलनं लोकांनी सुद्धा त्यांची चंपी सुरू केली आहे सोशल मीडियावर। लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण असं म्हणत लोकांनी इंदुरीकरांच्या भाषेत त्यांना सुनवायला सुरुवात केली आहे। तुम्ही कीर्तनाच्या नावाखाली आजवर जी टवाळखोरी केली, कीर्तनकारांच्या गादीवर उभं राहून घोडे लावण्याची भाषा केली, मुलगा किंवा मुलगी अशी कशी होते याचं ज्ञान जगाला पाजळलं, महिलांच्या भावना दुखावणारी कितीतरी बेताल वक्तव्य तुम्ही केली आहेत, तेच कर्म फिरून तुमच्याकडे आलंय अशी टीका सोशल मीडियावर होती। तुम्ही दुसऱ्याच्या आया बहिणींच्या कपड्यावरून हिणवता ते जमतं, वर खदखदून हसता, मग तुमच्यावर आल्यावर का झोंबतं हा प्रश्न आज सोशल मीडियावर त्यांना विचारला जातोय। त्यामुळे महाराजांना कीर्तन नकोसं झालंय। इंदुरीकरांनी आपल्या कीर्तनातून प्रबोधनाचं काम केलं, यात कुठलाच वाद नाही। अनेक चुकीच्या गोष्टींवर त्यांनी प्रहार केला, पण त्यांची कीर्तनाची स्टाईल, त्यांची भाषा, महिलांबद्दलचे त्यांचे आगाध आणि बुरसटलेले विचार वाद निर्माण करणारे ठरले। अनेकांना ते करता ते कीर्तन नाही तर स्टँडअप कॉमेडी वाटते, त्यावर वाद होऊ शकतो। पण सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या आणि वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन फिरणाऱ्यांनी त्याचं पावित्र्य जपावं लागतं। कारण लोक तुम्हाला आदर्श मानतात, त्या आदर्शाला शब्दातून किंवा कृतीतून तडा गेला तर मग लोक हबाडा देणारच, हे आपल्या सगळ्यांना लागू आहे। कुठल्या तरी टिनपाट लोकांच्या कमेंटचा मुद्दा करून
व्हिक्टिम कार्ड खेळण्यापेक्षा इंदुरीकरांनी लोक जे प्रश्न विचारतायत त्यावर बोलणं अधिक गरजेचं आहे, कारण लोकांना वाटतंय की ते चुकलेत. 21 वर्ष जे सांगितले ते वागले नाही. त्यामुळे प्रश्न घेऊन आलोय, इंदुरीकर महाराज पुन्हा चुकले का? कारण याआधी अनेक वेळा ते चुकलेत, पुन्हा चुकले का? शिवलीलाजी, तुमचं याच्याबद्दलचं काय मत आहे? इंदुरीकर आपल्या मुलीचा शाही साखरपुडा करून चुकले की नाही? सर्वात प्रथम रामकृष्ण हरी. आणि जो मुद्द्याचा विषय आहे की चुकले का, तर याचा जो उत्तर आहे प्रत्येक जण प्रत्येकाच्या हिशोबाने देईल, पण मला स्पष्ट मत एवढंच मांडायचंय की जसं साखरपुडा शाही थाटात केलाय तसं बाकीच्याही गोष्टी केल्यात. जर कोणाला माहित असेल नसेल मला माहित नाही, तर खूप शेकडो मुलं ते अनाथ सांभाळतायत, त्याच्यामध्ये पूरग्रस्तांना मदतही केली आहे. आणि एकदम वारकरी संप्रदायाच्या हिशोबाने किंवा जसं बाकीच्या मुलींचा साखरपुडा असतो तसा तर आहेच, पण त्याच्यामध्ये जर इन्क्लूड काय करायचं असेल तर त्याच्यामध्ये भजनी मालिकेची वाटणी, त्याच्यानंतर विठ्ठल रुक्माईच्या मूर्तींच्या वाटण्या या सुद्धा केलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की कधी कधी माणसाने प्रॅक्टिकल आणि जे आपलं प्रोफेशनल लाईफ असतं हे थोडंसं वेगळं असतं आणि हे मान्य करायला पाहिजे समाजाने. एक्झॅक्टली. काय महत्वाचा मुद्दा मांडला, ज्या मुद्द्याकडे मी येणार होतो. जेव्हा आपण त्या कीर्तनकाराच्या गादीवरती उभा असतो, तो फेटा वारकरी संप्रदायाचा कीर्तनकार म्हणून आपण जेव्हा डोक्यावरती चढवतो आणि तिथून जे बोलतो ते केवळ कीर्तन सेवा म्हणून बोलतो का? ते फक्त बोलण्यापुरतं असतं का? त्याचा आणि कृतीचा काहीच संबंध नसतो का? अर्थात तुमचा प्रश्न साहजिक आहे आणि तो सगळ्या महाराष्ट्रालाच पडलेला आहे. पण माझं मत असं आहे की ठीक आहे, म्हणजे एखाद्या वेळेस त्याच्यात तफावत असू शकते की बाबा मोठा खर्च केलाय आणि त्यांनी सांगितलंय की नाही मोठा खर्च केला पाहिजे. पण मला असं वाटतं की प्रत्येकाचं जसं की त्यांच्या काही गोष्टी आहेत तसं त्यांच्या मुलींची काही स्वप्न असू शकतात. जशी की आता मी कीर्तनकार आहे, मी जे बोलले ते माझ्या बाबतीत जर लागू होत आहे तर माझी फॅमिली थोडी विभक्त असू शकते ना त्यातून. मी माझ्या बहिणीचं, म्हणजे माझं वैयक्तिक असेल तर ठीक आहे, पण माझ्या बहिणीचं, माझ्या भावाचं, याला ते सगळं लागू करणं, त्यांची काही वेगळी स्वप्न असू शकतात ना, असं नाही का? मग तुम्ही जगाला जे सांगताय ते तुम्ही तुमच्या घरात सुद्धा सांगू शकत नाहीयेत, हा तुमचा पराभव नाहीये सांगू का? शकतो दादा, बडे सर, सांगू शकतो अर्थात. आणि सांगित त्याच्यामध्ये मला कसं आहे ना, जर पोशाखाचा विचार करायला गेलं तर आपली भारतीय साडीच आहे. त्याच्यानंतर बाकीच्या कुठल्या गोष्टीचा विचार करायला गेलं, हा ठीक आहे, पण मला असं वाटतं की इतकी मोठी चूक नाहीये की ज्याची जेवढा समाज हे करतोय, राईचा पहाड केल्यासारखं आहे. हे खूप एवढी मोठी गोष्ट नाहीये. बर, एवढी मोठी गोष्ट तुम्हाला वाटत नाहीये. मला खरं तर खोलेंकडे जायचंय, विशाल खोलेंकडे जायचंय, ते समर्थक आहेत. पण दुसऱ्या बाजूला तृप्तीताई आहेत. तृप्तीताई, त्यांचं म्हणणं आहे पैसा त्यांचा कष्टाचा आहे, कष्टातून कमावलेला आहे. तो जर त्यांनी खर्च केला त्यांच्या लेकीसाठी हौस म्हणून, तर मग प्रॉब्लेम काय आहे? विलास सर, सगळ्यांचा पैसा हा कष्टाचाच असतो. आणि जेव्हा इंदुरीकर दुसऱ्यांच्या मुलींच्या लग्नावर बोलतात त्यावेळेला मग तिथं काय होतं? दुसऱ्यांच्या मुलींची बदनामी केलेली चालते का? दुसऱ्यांच्या मुलींची स्वप्न नाहीयेत का? दुसऱ्यांच्या आई वडिलांना वाटत नाही का आपल्या मुलीची वरात काढावी, आपल्या मुलीच्या लग्नामध्ये ताफा असावा, तिचा शाही विवाह करावा? तुम्ही दरवेळी दुसऱ्यांच्या मुलींवर बोलता. तुम्ही म्हणता की साधी लग्न करा. साधी लग्न करा, तर आपण जेव्हा एखादी गोष्ट दुसऱ्यांना सांगत असतो वारंवार एका गादीवरून, तेव्हा आपण का त्याची अंमलबजावणी करू शकत नाही? आज इंदुरीकरांना पश्चाताप का होतोय? कारण त्यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्याची अंमलबजावणी त्यांनीच केलेली नाहीये. त्यांचा शाही साखरपुडा याच्याविषयी कुणालाही काही घेणं देणं नाहीये. आम्हाला अजिबात दुःख नाहीये. एखाद्या वडिलांनी त्यांच्या मुलीचा साखरपुडा, त्यांचं लग्न त्यांना पाहिजे तसं करावं. परंतु तुम्ही जर दुसऱ्यांच्या आई वडिलांना बोलत असाल, दुसऱ्यांच्या मुलींना बोलत असाल, दुसऱ्यांच्या मुलींची बदनामी करत असाल आणि तीच बदनामी आता आपल्या मुलींपर्यंत येते. आपल्या मुलीला जेव्हा ट्रोलिंग व्हायला लागलं तेव्हा इंदुरीकरांना त्रास होतोय.
जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या मुलीची चपलेशी तुलना करता, जेव्हा दुसऱ्यांच्या मुलीच्या मोबाईल तपासण्याची भाषा करता, जेव्हा दुसऱ्यांच्या मुलीला बदनाम करायचा प्रयत्न करता, आणि हेच दरवेळी कीर्तनात होतं. खरं तर याला त्यांच्या कीर्तनाला कीर्तन म्हणूच नये. मागच्या वेळी आम्ही जेव्हा विरोध केला, मला माझा विषय सांगायचा आहे, आता तुमच्या मुलीला ट्रोलिंग झाल्यावर तुम्हाला फार त्रास झाला वडील म्हणून. जेव्हा आम्ही तुमच्या विरोधात आंदोलन केलं होतं, तुम्ही महिलांची बदनामी करता म्हणून, त्यावेळेला आम्हाला ट्रोलिंग करायला तुम्ही लोक नेमली होती, तुम्ही चारित्र्य हनन करायला लोक नेमली होती. तेव्हा आमच्या घरात कुणी आई वडील नाहीत का? आम्ही दुसऱ्यांच्या घरातल्या मुली नाही का? हे तुम्ही जेव्हा इतरांना सांगता, इतरांवर करता, तुम्हाला याचं प्रायश्चित्त फार लवकर भोगायला लागले. आणि लोकांना तुमच्या या मुद्द्याशी काही घेणं देणं नाही. परंतु तुम्ही जेव्हा एक बोट दुसरीकडे दाखवता, तेव्हा 4 बोट तुमच्याकडे असतात. तुम्ही ते केलं पाहिजे आणि तुम्ही करू शकत नाही, म्हणून आता तुम्ही हारलेला आहात. विशालजी, प्रश्न हाच आहे. तुम्ही 21 वर्ष या महाराष्ट्राला सांगत होतात, बरं तुम्ही साधं लग्न करायचं साधं सांगत नव्हतात. साधं लग्न केल्यावर सुद्धा पोरं होतात. ही जी तुमची सांगण्याची जी स्टाईल होती ना, मग ती कुठं गेली ही स्टाईल? तुम्ही जे लोकांना सांगितलं, तुमच्यावर वेळ आली तेव्हा तुम्ही का ते पाळू शकला नाहीत? हा प्रश्न आज महाराष्ट्र विचारतोय. मग विक्टिम कार्ड का खेळलं जातंय हा प्रश्न आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अत्यंत चांगला प्रश्न आहे आणि मुळात सगळ्यांनी आपली आपली भूमिका जी मांडली ती खूपच सुंदर आहे. तृप्तीताईचं एक वाक्य मला फार मनापासून आवडलं की प्रत्येकाचा पैसा हा खरोखर कष्टाचाच असतो. आणि त्यांनी याही बाजूला खूप चांगल्या पद्धतीने मांडलं की लेकीची हौस बापालाच पूर्ण करायची असते. मी या चर्चेमध्ये सहभागी होत असताना एवढीच भूमिका मांडायला सहभागी झालोय. तुमची पहिल्यांदा माफी मागतो की मला नेमकं कीर्तन आहे आता आणि फार वेळ मला देता येणार नाही. पण आपली भूमिका एवढी माझी स्वच्छ आहे की एखाद्या बापाच्या मुलीवरती ज्या वेळेला ते ट्रोलिंग होतं, ते इंदोरीकरांनी केलेलं असो किंवा कोणी केलेलं असो, मी त्या ट्रोलिंग बद्दल समर्थन केलं की ते ट्रोलिंग बिलकुल चुकीचं आहे. म्हणजे मी असं म्हणणार नाही की ते इंदोरीकरांच्याच मुलीला केलं म्हणून चुकीचं आहे. जगातल्या कोणी बापाच्या मुलीला ते ट्रोल ते भावणारच नाही, ते चुकीचंच आहे. सहमत. म्हणजे कोणालाही, तुमच्या आपल्याला सगळ्यांना आपल्या घरी मुली आहे. राहिला विषय आपली जी भाषा आहे कीर्तनात ती शोभते का? निश्चितच वारकरी संप्रदायाच्या आचारसंहितेला धक्का लागेल असं कोणी वक्तव्य त्या गादीवरून करू नये. आणि महिलांना दुखावणारं ते जर इंदोरीकरण करत असतील तर त्याचंही समर्थन काही एक कीर्तनकार म्हणून मी कधी करणार नाही. त्याचं कारण असं आहे, क्या गा रहे हो यार अपनी तान में धूमधाम में. थोडंसं साधन बदललं पाहिजे. कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगात प्रवास करत असताना तरुणांकडे वारकरी संप्रदायाचा विचार पोहोचवत असताना थोडंसं विनोदाच्या माध्यमातून एक विनोदाची झालर, त्याला आपण त्या विनोदाच्या झालरला एक सुंदर दैदिप्यमान मराठीची सांस्कृतिक भाषा असावी की ज्या भाषेमुळे कोणाचं अंतःकरण दुखावणार नाही. थोडंसं साधन बदला. राष्ट्रसंत म्हटले, क्या गा रहे हो यार अपनी तान में धूमधाम में, सुनने वाले तो हंस रहे सुनते नहीं है कान में, अब तो समझ जाना यह चीज यहाँ चलती नहीं, वैसी चीजें समाज को दीजिए, श्रोता जगत से हिलता नाही. बसलेला समाज थांबवण्याकरता प्रयत्नाची पराकाष्ठा एखाद्या वक्त्याला निश्चितच करावी लागते. ती चिकटून ठेवण्याकरता निश्चितच आपल्याला थोडीशी विनोदाची झालर किंवा काही उदाहरणासह वर्तमान काही गोष्टी पाठवता येतील का याचा प्रयत्न केलाच गेला पाहिजे. परंतु त्याने कोणाचं अंतःकरण दुखवेल ही भाषा बिलकुल कोणाकडूनच असू नये, ती इंदोरीकरांकडूनही असू नये याचं सुद्धा मी, आणि विशेष मी की ते समर्थनाकरता उतरलो नाही, फक्त एका मुलीला झालेलं ट्रोलिंग मला भावलं नाही. मी त्या कारणामुळे या डिबेटमध्ये सहभागी आहे. विशालजी माफ करा एका गोष्टीसाठी. मी आपल्या सगळ्यांची, सगळे तुम्ही वारकरी संप्रदायातले जेवढे कोणी सगळे महाराज मंडळी आहेत ना, ते आमच्या सामान्य माणसांसाठी सगळ्यांसाठी खूप वंदनीय असतात. पण शोकांतिका या महाराष्ट्राची, शोकांतिका या महाराष्ट्राची की कीर्तनाच्या गादीवरून घोडे लावण्याची जेव्हा भाषा केली जाते त्याच्याबद्दल एक ब्र काढण्याची हिंमत तुमच्या सगळ्यांची होत नाही. काय भाषा आहे ही? कुठल्याच वारकरी संप्रदायाची परंपरा आणि पताका घेऊन चाललोय? एक जाब विचारण्याची हिंमत वारकरी संप्रदायात या महाराष्ट्रात कुणाची होत नाही. याला काय म्हणायचं? ना, निश्चितच आपलं जे म्हणणं आहे, मी तेच बोललो की वारकरी संप्रदायाच्या आचारसंहितेला धक्का लागेल असं बोलणं कोणीही उचित ते धरणार नाही, कोणी असो. मग त्याच्याबद्दल तुम्ही का म्हणला नाही? जसं त्यांच्या मुलीबद्दल तुम्हाला वाईट वाटलं ना, महाराज या कीर्तनाच्या गादीवरून घोडे लावण्याची भाषा या महाराष्ट्रात चालणार नाही, वारकरी संप्रदाय कदापि मान्य करणार नाही, आम्ही निषेध करतो, हे बोललं पाहिजे सगळ्या वारकऱ्यांनी. 100% बोललं पाहिजे. वारकरी संप्रदाय मुक्त कंठाने आपली बाजू मांडतच असतो. इतकी बाजू मांडतो की ज्या वेळेला मग तो कोणी असो, विलास बडे आम्हाला पावसात उतरतात त्यावेळेला विलास बडे सांगायचा वारकरी संप्रदाय प्रयत्न करतो
आणि एक पत्रकार कसा असावा, एक कीर्तनकार कसा असावा, एक व्याख्याता कसा असावा, हे निश्चितच आपण सगळ्यांनी सांगितलं पाहिजे. आणि तुम्ही जे बोललात की समर्थन या गोष्टीचं होऊच शकत नाही, की त्या गादीला अशोभनीय जे वर्तन आहे, भाषा आहे, ती आपण बोलू नये. या गोष्टीचं तर मी सहमतच आहे, प्रश्नच नाही. ठीक आहे. श्यामसुंदर महाराज सोनर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि सचिन पवार सुद्धा आपल्यासोबत आहेत. सचिनजी, एक कीर्तनकार म्हणून अनेक दिवस तुम्ही ही सेवा देताय, पण आज कीर्तनाचे वेगवेगळे फॉर्म आलेले आहेत. कीर्तन आपल्या पठडी बदलत आहे, नवयुग आहे, नव्या तरुणांपर्यंत पोहोचायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं बदल करणं काळाची गरज आहे असं आपण मानू शकतो. त्याच्याबद्दल काही कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही आहे. पण आज जे कीर्तन म्हणून केलं जातंय ते खरंच कीर्तन आहे की स्टँडअप कॉमेडी आहे, असा प्रश्न सुद्धा विचारला जातोय. तुमचं काय मत आहे? मी इंदोरीकर महाराजांच्याच प्रकरणापासून थेट बोलायला सुरुवात करेन. एक तर सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की साखरपुडा करणं, राजेशाही पद्धतीनं करणं हा एक महत्वाचा भाग आहे. दुसरा महत्वाचा भाग यातला जोडून एक असा आहे की मुलीवर कमेंट करणं हा एक भाग आहे. आता काय झाली एक गोष्ट की कपड्यावर कमेंट करणं, की निवृत्ती महाराजांनी अगोदर काही विधानं केली होती आणि आता काही बोललं जातंय. महाराष्ट्र जो आहे ना, तो महाराष्ट्र हा कीर्तनकारांचा आदर करणारा महाराष्ट्र आहे. खरंय. आपणही आता आदबीनं जे काही बोलतायत आमच्या सगळ्यांशी, ते कीर्तनकार म्हणून बोलतायत. लक्षात आपण हे सगळ्यांनी घेतलं पाहिजे की कीर्तनकाराचा जसा समाज आदर करतो, तसं त्याच्या प्रत्येक कृतीचं परीक्षणही करत असतो. जसा सहज आपल्याला आदर मिळतो, तसंच सहज आपल्याला निंदेला सुद्धा सामोरं जावं लागतं. त्याच्यामुळं कृती आणि बोलणं याच्यामध्ये कमीत कमी अंतर असलं पाहिजे. मी म्हणणार नाही, लक्षात घ्या की बोलण्यात आणि कृती 100% सारखी असणं हे संतांना जमेल, आपल्या सगळ्यांना जमणार नाही ते. मात्र बोलण्यात आणि कृतीत कमीत कमी अंतर असलं पाहिजे, याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आता या मिनिटाला मी तरुण म्हणून, वारकरी म्हणून, मराठी माणूस म्हणून मी आत्ता जर कुणाच्या बाजूने उभा असेल तर मी इंदोरीकर महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी हिच्या बाजूने उभा आहे. आता या मिनिटाला ती मुलगी नव्या संसाराचं स्वप्न रंगवते आणि रंगवत असताना ती सोशल मीडियावर ज्या पद्धतीने कमेंट पाहत असेल, आपण लक्षात घ्या इंदोरीकर महाराजांच्या म्हणण्याकडे दोन बाजूनी पाहिलं पाहिजे. त्यांचं व्यथित होणं जे आहे ते बाप म्हणून अगदी खरं आहे. मात्र दुसऱ्या बाजूला त्यांना ट्रोलिंग जे केलं जातंय ते त्यांच्या भाषेमुळे केलं जातंय, अगोदरच्या विधानांमुळे केलं जातंय. त्याच्यामुळे हे दोन गोष्टी ज्या आहेत, या दोन गोष्टी खूप वेगवेगळ्या पद्धतीने पाहिल्या पाहिजे. मी आपल्याला सांगतो की आपण दोन गोष्टी सांगितल्या, विनोद आणि आधुनिकता. या दोनही गोष्टी महाराष्ट्रामध्ये खूप उत्तम पद्धतीनं लोकभाषेमध्ये कीर्तन करून आधुनिकता मांडण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते 50-60 वर्षांपूर्वी राष्ट्रसंत गाडगेबाबांनी केलेलं आपल्याला दिसतं. गाडगेबाबा म्हणजे गाडगेबाबा आणि इंदोरीकर महाराज यांच्यात एक साम्य आहे. काय साम्य आहे माहितीये? त्यांच्यामध्ये साम्य असं आहे की गाडगेबाबांनंतर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक गर्दी खेचणारा कीर्तनकार जर कोण असेल तर ते इंदोरीकर महाराज आहे, एक. मात्र मुद्दा नंबर 2 असा आहे की गाडगेबाबांच्या विचारांची गंगा ज्या दिशेनं जात होती, काही विषयांमध्ये इंदोरीकर महाराजांची गंगा विचारांची उलट्या दिशेनं जाताना दिसते. मग अशा वेळी ज्याच्या वाट्याला गर्दी येते त्याच्या वाट्याला चिकित्साही येत असते. त्याच्यामुळे मला असं वाटतं, मी थोडंसं एक वेगळं प्रश्न ह्याच्यात मांडतो सचिनजी. ज्याच्या वाट्याला गर्दी येते ना, त्याच्या वाट्याला चिकित्सा सोडा, त्याची जबाबदारी अधिक वाढते. अगदी अहो नाही, मी सांगू तुम्हाला, गर्दी जरी वाट्याला आली नाही तरी पण पत्रकार असू देत, शिक्षक असू देत, राजकारणी असू देत, कीर्तनकार असू देत, यांच्या वाट्याला जबाबदारी असतेच. असे कितीतरी कीर्तनकार आहेत की ज्यांच्या वाट्याला प्रसिद्धी नाही, म्हणून काय त्यांनी बेजबाबदारपणे वागायचं असतं असं काही नाही. म्हणजे कीर्तनकार आपण झालो, वारकरी आपण झालो की त्यानं जबाबदारीनंच वागणं अपेक्षित आहे. मुद्दा कसा आहे, गर्दी वाट्याला आली की गर्दी वाट्याला आल्यानंतर बहुत छंदाचे बहुवसेजन नये वाटू मन तयासवे, करावा जतन आपुला विश्वास, अंगाला रस आवडीचा. आपण काय केलं आणि तो डिस्क्रिमिनेशन करतो, तो विचाराचा फेटा बाजूला ठेवला पाहिजे. मी काही वाक्य आणलेत काढून, मी वाक्य काढून आणलेत, मी त्याच्याबद्दल बोलतो. चप्पल किती भारी झाली म्हणून काय गळ्यात घालतो का? अहो चप्पल कुठं शोभावी? बायको आहे ती, तिनं त्या मापात असावं. एक, पोरीच्या अंगात जितके कपडे कमी तितकी पोरगी फटकावली पाहिजे. नोकरीवाल्यांच्या बायकांनो सांगा, तुम्ही काय काम करता? लाज धरा जरा, लाज. नवरदेवा पुढे पोरीनं नाचायला सुरुवात केली लग्नात. अरे खानदान तपासा, आपले कोणते खानदान.
पालकांनी जर आपल्या मुलींचे हात तपासा, बांगडी आहे का बघा, की धर्म बुडवला धर्म, ह्या विचारांचा जो फेटा त्यांनी घेतलेला आहे ना, तो नक्की त्यांनी सोडला पाहिजे. कारण आज काळ बदललेला जो काळ आहे त्यानुसार. श्यामसुंदर सोनार सर आपल्यासोबत जोडले गेले आहेत. श्यामसुंदर सर, काय आक्षेप आहे तुमचा? कुठं चुकले इंदुरीकर महाराज? नाही, इंदुरीकर महाराजांच्या आजच्या या सगळ्या परिस्थितीमधून जी त्यांच्या मुलीला ट्रोल केलं जात आहे, मी पहिल्यांदा जे लोक या मुलीबद्दल वाईट शब्दामध्ये बोलत असतील त्यांचा मी पहिल्यांदा निषेध करतो. कारण त्यांना जे ट्रोल केलं जात आहे, या ट्रोल करण्यामध्ये मी दुसरी एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की त्यांचा करत असतानाच या सगळ्या ट्रोलिंगला त्या बिचाऱ्या ज्ञानेश्वरीचा काहीही दोष नाही. अगदी खरं आहे. मात्र तिला ट्रोल होण्यामुळे जे आता इंदुरीकर महाराज व्यथित झालेले आहेत, या सगळ्याला ते जबाबदार आहेत. आणि ही काही पहिल्यांदा घडले असं नाही. वेळेला स्त्रियांच्या बाबतीमध्ये त्यांनी केलेल्या विधानावर वाद झाले, न्यायालयीन खटल्यापर्यंत गोष्ट गेली. आता सचिनजी म्हणाले की त्यांनी ते काही गोष्टी सोडल्या पाहिजेत, पण न्यायालयापर्यंत गेल्यानंतर जर त्यांच्यामध्ये बदल होत नसतील, आणि बदल होणं जरा अवघड दिसतंय की ते जोपर्यंत कीर्तन करतील तोपर्यंत त्यांच्यामध्ये बदल होणं अवघड दिसतंय. कारण त्यांचं सगळं जे कीर्तन आहे ते फक्त अशा प्रकारचा एक महिलांचं टिंगलटवाळी करणं, दारुड्यांची टिंगलटवाळी करणं, हे सगळे त्यांच्या कीर्तनाचं भांडवल आहे. आणि ते जर त्यांनी कीर्तनामधून बोलायचं टाळलं तर कदाचित त्यांची कीर्तनं पण व्हायची संख्या कमी होईल. कारण लोकांची अभिरुची बदलली आहे, आणि अभिरुची बदलल्यामुळे अशा प्रकारच्या कीर्तनांना जास्त अशा प्रकारचे लोकांची मागणी आहे. इंदुरीकर महाराजांनी ज्या वेळेपासून ह्या कीर्तनामध्ये अशा प्रकारचे विषय आणायला सुरुवात केली, मला खेद वाटतो या ठिकाणी सांगायचा की अनेक तरुण कीर्तनकारांना प्रति इंदुरीकर म्हणून आपल्या नावापुढे लावायला खूप आवडतंय, म्हणजे अभिमान किंवा तसंच व्हायरल व्हायचंय, किंवा तशाच पद्धतीने आपल्याला सुद्धा लोकप्रियता मिळवायची, प्रसिद्धी मिळवायची आहे. मला शिवलीला आपल्या सोबत आहेत. मी एक वाक्य सांगतो, मला खूप संताप आला त्या वाक्याचा. आम्ही पुरुष आहोत तरी आला त्या वाक्याचा संताप. गोरी बायको करू नये, कारण ज्यांनी ज्यांनी गोऱ्या बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या. हे कीर्तनकाराचं वाक्य असावं? नाही, मी समर्थन नाही करत. आणि जसं सचिन महाराज वगैरे म्हटले की ठीक आहे, काही वाक्यांमध्ये बदल व्हायला पाहिजे, किंवा त्या गोष्टी, आता श्यामसुंदर महाराज म्हटले की न्यायालयापर्यंत जाऊनही तो बदल होत नाहीये, तर तो होणार नाहीये असं नाहीये. कधी कधी काय होतं की समाज समोर बसलेला असतो, त्याला हवं असं कीर्तन करणं हे कीर्तनकाराचं काम नाहीये. कारण कीर्तन हे जसं देवाला आवडतं, आवडे देवाचे तू ऐका प्रकार, हाच उच्चार आहे कीर्तनाचा. तर अर्थात तसं कीर्तन असावं. पण मला आहे ना काही मुद्दे मांडायचे सर. मी खरंच तुम्हाला हंबली सांगतेय, एक मुलगी म्हणून किंवा त्या वयाची आहे म्हणून, की खरंच जी ज्ञानेश्वरी आहे ना, आम्ही पाहिलंय किंवा आम्ही समदृष्टीने विचार करतो या गोष्टीचा, की जसं बाकीच्या मुली आहेत ना, तसं तिच्याही काही अपेक्षा असतील, आणि त्या अपेक्षा पूर्ण करताना जर इंदुरीकर महाराजांनी कीर्तनकाराच्या ऐवजी आपलं बाप पण पुढे ठेवलं असेल, तर मला तोच प्रश्न विचारायचा, तिथे चुकलं का? की कीर्तनकाराच्या ऐवजी ते बाप म्हणून विचार केला त्यांनी, की ठीक आहे काही काळापुरतं मी माझं कीर्तन हे क्षेत्र बाजूला ठेवू शकतो. आणि मी खरं सांगू का, त्या माणसाने गायीची, देवाची आणि शेतकऱ्याची तेवढीच सेवा केलेली आहे. आम्ही त्या गावांमध्ये जाऊन आलेलो आहोत, त्यांच्या संपर्कात राहिलेली माणसं आहोत. त्या ओझर सारख्या, बडे सर तुम्हाला या गोष्टीचं नवल वाटत असेल, पण तो माणूस ज्याही कीर्तनाला जातो तिथून त्याच रात्री माघारी येऊन सकाळी 8 वाजता त्या माणसाच्या घराच्या समोर कीर्तनक सेवा घेण्यासाठी गर्दी असते. आणि तो माणूस गायीची सेवा, अनाथ मुलांची सेवा, बरं ठीक आहे मान्य करा चुकलं असेल, पण बाकीच्या गोष्टी तुम्ही इग्नोर करताय. त्याचं एक सांगू शिवलीलाजी, मी आज इथं बडे मुद्दे करायचा कशावरती? महिलांच्या घरगुती हिंसेच्या बद्दल, आणि घरी जाऊन बायकोला मारायचं आणि म्हणायचं की मी तिथं माझा कार्यक्रम होता, माझा कार्यक्रमाचा तो भाग होता म्हणून मी तिथं त्याच्यावरती बोललो. मी इथं आहे, चालेल का? ढोंगीपणा आहे हा ढोंगीपणा नाही का? हा आमचा ढोंगीपणा नसेल का? मग बरोबर आहे, सांगितलं ते करावं हे नियमच आहे, तो विषय नाहीये. पण मला या बाजूने समर्थन करायचं कारण एवढंच आहे, पहिली गोष्ट त्या ज्ञानेश्वरी त्या मुलीची काही चूक नाहीये. आणि दुसरी गोष्ट की जर एखाद्या बापाने मुलीच्या साखरपुड्यासाठी खर्च केला तो त्याच्या कमाईतला, ऐका ना, ज्ञानेश्वरीचा मुद्दा त्याच्यावर उत्तर द्या.
हा तृप्तीताई बोला. उत्तर देतेच आहे, तो नाही विषय आहे. नाही सुनीलाजी, काही जणांचं असं म्हणणं आहे ज्ञानेश्वरीला पुढे करून विक्टिम कार्ड खेळलं जातंय. मी सकाळपासून शोधतोय ज्ञानेश्वरीला कुठं कुणी ट्रोल केलंय का, ज्ञानेश्वरीला कुणी ट्रोल केलंय का मी बघतोय सकाळपासून. स्पष्ट सांगते, त्या माणसाला विक्टिम कार्ड खेळायची गरज नाहीये. तुम्ही आपण कितीही इथे चर्चा केली तरी काही माणसं अशी आहेत जी त्यांची सेवा घेणारच आहेत, तो विषय नाहीये. विक्टिम कार्ड खेळायचं का फेटा वगैरे ठेवायचा वगैरे हा विषय. मला फक्त एवढंच म्हणायचं की ठीक आहे, काही शब्द चुकलेत त्यांचे, ऍक्सेप्ट मान्य करते. आणि मला फक्त एवढं म्हणायचं, फेटा घालून कीर्तन करतात, मग इंदुरीकरांना विरोध करणार नाहीत का? कारण या इंदुरीकरांना फॉलो करतात, त्याच्यामुळे कदाचित विरोधात बोलणार नाहीत. तुम्हाला मगापासून प्रश्न विचारला जातोय की महिलांच्या बाबतीत जी वाक्य बोलली जातात, तुम्ही म्हणता समर्थन करणारी असं आहे. ज्ञानेश्वरीच्या बाबतीमध्ये तिला कोणी ट्रोल करतो या बाबतीत आम्ही सुद्धा नाही, पण एक कीर्तनकार म्हणून, एक महिला कीर्तनकार म्हणून महिलांच्या बाबतीत जी वाक्य बोलली जातात, महिलांचं कीर्तनकार म्हणून तुम्हाला काहीच वाटत नाही का? फक्त कीर्तन आणि कीर्तन करायचं म्हणजे महिला कीर्तनकार झालं असं नसतं. शिवलीला अजिबात नसतं. जी काय ती उत्तर ठाम द्या. मगाशी श्यामसुंदर महाराजांनी जे उत्तर दिलं ते ठाम दिलं. खोले महाराज जे आले ते इंदुरीकरांचे समर्थक म्हणून आले, परंतु त्यांनी त्यांचं समर्थन नाही केलं. त्यांच्या चुकीच्या गोष्टींना ते चुकीचं बोलले. सचिन पवारांनी काही गोष्टी एक मिनिट मला एक मिनिट थांबा. मला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे. ज्ञानेश्वरीच्या बद्दल, ती जशी त्यांची लेख आहे आपल्या लेखीसारखीच ती सगळ्यांच्या ह्याच्याबद्दल आहे, तिच्याबद्दल कुणाचंही हे नाही, तिचा काही दोष नसताना तिला हे केलं जाऊ नये. पण मुद्दा हा आहे इंदुरीकर आपल्या कीर्तनातून ज्या इतर बाकीच्या मुलींबद्दल जे बोलतात ना, ते ज्ञानेश्वरीला पण लागू पडतं. मग तिच्यावर सुद्धा अन्याय ना. तो त्यांची जी ती भावना आहे ना, पीडित जर तुम्ही सगळ्या असाल ना मुली ज्यांच्याबद्दल हे सगळे मुक्ताफळ उधळतायत, तर ती ज्ञानेश्वरी सुद्धा त्याच्यात पीडित आहे. बरोबर. अर्थात बडे सर, पण माझा स्पष्ट हेतू असा आहे की त्यांनी ठीक आहे, त्यांची बोलण्याची भाषा, त्यांची पद्धत खूप वेगळी आहे बोलण्यात. त्याच्यावरच आक्षेप आहे. बाकी वैयक्तिक आपलं काही भांडण नाहीये, वैयक्तिक काही नाही. शोभनीय नाही, मी मान्य करते, ते शोभनीय नाही आणि तसं बोलू पण नाही स्त्रियांविषयी. मी बोलणार नाही किंवा त्यांनी बोलू नये, माझं स्पष्ट मत आहे. पण मला असं वाटतं की त्यातनं काही गोष्टी पॉझिटिव्ह पण होत आहेत किंवा कितीच लोकांनी त्या गोष्टीला निगेटिव्ह घेतायत. ठीक आहे, ते चुकतात बोलताना, त्यांची शब्द ठेवण चुकीची आहे हे मी मान्य करते. पण मला तेवढाच आक्षेप आहे. बाकी त्यांच्याबद्दल वैयक्तिक काही घेणं देणं नाहीये. त्यांनी करोडो रुपये आपल्या लेखीसाठी खर्च करत, काही घेणं त्याच्याशी वैयक्तिक काही नाहीये. की त्यांच्यामुळे बराच समाज सुधारलाय. पण काय समाज सुधारलाय हे का इग्नोर करताय तुम्ही? इग्नोर कोणी केलं? इग्नोर ते जिथं चुकले ना, नाही त्यांना समाज इग्नोर करण्याचं काय संबंध? या महाराष्ट्रानं त्यांना लाखो रुपये, करोडो रुपये दिले. का दिले? ते चांगलं काम करतायत, लोकांना ते आवडताय म्हणून लोकांनी दिले ना. लोकांनी त्यांना डोक्यावर का घेतलं? लोकांनी इग्नोर केलं का? त्यांना चांगलं काम आहे म्हणून दिलं ना. पण जिथं चुकतेल तिथं समाज बोलेल. जे चूक आहे त्याला चूक म्हटलं जाईल. ठीक आहे, पण चुकाला चूक म्हणतोय आम्ही, शब्दाची ठेवण चुकीची आहे, पण अर्थात त्यांच्या बाकीच्या गोष्टींना पण थोडं सपोर्टिव्ह असावं एवढंच माझं मत आहे. बाकी मला हे स्पष्ट सांगायचंय की स्त्रियांविषयी, मी पण मुलगी आहे, ते जे बोलतात की बाबा स्त्रियांनी फेटा बांधायचे मग बाकीच्यांनी काय करायचं, हे मान्य आहे मला. तृप्तीताई पण माझ्याशी बोलल्या होत्या. ठीक आहे सचिनजी, मी आता एक कमेंट घेतो. सचिनजी हा प्लीज. एक सगळ्यात महत्वाचं की कुठलाही कीर्तनकार किंवा कुणी असू दे, याच्यामध्ये मुद्दा एक काय माहितीये का, की समाज माध्यमांपासून तर पब्लिक ऍड्रेसिंग मध्ये कुठल्याही माणसानं भेदभावाचं समर्थन करता कामा नये. आणि त्यात कीर्तनकारांची जबाबदारी तर ही अधिक आहे. शिवलीला ताई जेव्हा बोलत होत्या त्यावेळेस मला आपल्याला एक सांप्रदायिक आठवण करून द्यायची आहे. ती अशी आहे की मी सांगतो आपल्याला की संप्रदायाच्या अंतर्गत आणि बाहेर सुद्धा शिवलीला ताई अनुभव त्याचा आहे त्यांना, की मुलगी म्हणून कधी कधी डिस्क्रिमिनेशन केलं जातं, भेदभाव केला जातो. महिला कीर्तनकारांना सुद्धा काही लोक दुय्यम पद्धतीनं वागवतात, ही वस्तुस्थिती आहे विलासजी. आणि आपण अशा पद्धतीनं कोणत्याही पातळ्यांवर महिलांच्या संदर्भानं, मुलींच्या संदर्भानं भेदभाव करण्याचा मुद्दा आपला असताच कामा नये. अगदी खरं. हा, आता शेवटची एक कमेंट. त्या गोष्टी करतात. हा, मला तृप्तीताई तुमची कमेंट आणि नंतर श्यामसुंदर सोनर सरांची कमेंट. हे बघा, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कीर्तनकार हा प्रबोधनकार असतो. घोडे लावा,
हा शब्द काही कीर्तनकार वापरत नाहीत. कोतुळला मध्यंतरी एका काही पत्रकारांवर ते म्हटले होते की बारदाना बांधा आणि निघून जा, आणि शिवराळ भाषा वापरलेली होती, वारंवार महिलांचा अपमान. हे कीर्तनकार करू शकत नाही. त्यामुळे मला असं वाटतंय की त्यांना जर वाटत असेल ना आता कीर्तन थांबवावं, तर त्यांचा योग्य निर्णय असेल. घ्यायचा नाही घ्यायचा तो त्यांचा प्रश्न आहे, कारण ते कीर्तनकार म्हणून त्याच्यात नसतातच, ते कॉमेडी करत असतात. त्यामुळे त्यांनी आता कीर्तन बंद केलं तरी चालेल. लोकांच्या प्रतिक्रिया आहेत की आता बाद झालं, तुम्ही दुसऱ्यांना उपदेश करता, स्वतः काही अंमलबजावणी करत नाही, आणि स्वतःच्या मुलीला आलं तर तुम्हाला ट्रोलिंग वाटतं, दुसऱ्यांच्या मुलींच्या बाबतीत मात्र ट्रोलिंग करता, हसता, कॉमेडी करता आणि दुसऱ्यांना हसवता, तेव्हा तुम्हाला दुसऱ्यांच्या मुली काहीच वाटत नाही. त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्हाला जर कीर्तन करायचं नसेल तर पेटा खाली ठेवा, आम्ही त्याचं स्वागत करू. श्यामसुंदर सर, एखाद्या अभिनेत्याला दिलेली ती स्क्रिप्ट असते, तो स्क्रिप्ट वाचतो, अभिनय करतो आणि बाजूला होतो, पुढच्या भूमिकेत जातो. अभिनेता आणि कीर्तनकार याच्यातला फरक काय? ती मुभा कीर्तनकाराला आहे का? मी तिथं उभं राहून स्क्रिप्ट होती माझी, ती मी बोललो, वैयक्तिक सोडून द्या. हा नाही, खरं तर कीर्तनकाराला जबाबदारी आहे की त्याने ज्याप्रमाणे बोललं त्याप्रमाणे त्याने वागलं पाहिजे. कारण कीर्तन परंपरा ही संतांनी दिलेली आहे, ही काही डिरेक्टरने घालून दिलेली नाही, डिरेक्टरने लिहून दिलेलं नाही. आम्हाला काय कीर्तनामध्ये सांगावं, तर जे संतांनी सांगितलंय तेच सांगितलं पाहिजे. आणि म्हणून खरं तर महाराजांना जो आज त्यांच्यावर प्रसंग आलेला आहे, तर त्यांना फॉलो करून जे काही प्रति इंदुरकर व्हायला निघालेले आहेत, त्यांनी तरी भविष्यामध्ये धडा घ्यावा आणि स्त्रियांबद्दल दुय्यम स्थान लेखू नये. माझ्या बहीण शिवलीलाताई इथे आहेत, त्या महिला कीर्तनकाराबद्दल काय बोलतात माहिती आहे ना, आता यांनी फेटे बांधले, आम्ही काय गाऊन घालायचं का? ताई असं जर ते बोलत असतील आणि त्यांचं जर आपण समर्थन करत असाल, खरं तर तेव्हा बडे मुद्दे नव्हता हो. नाहीतर खरं सांगतो मी, तुमच्या शब्दांचं नाही करत आहे मी समर्थन. मी मगाशी तेच म्हणतेय, मी तुम्हाला तोच मुद्दा सांगते, मी समर्थन शब्दांचं नाही करत आहे. जसं बाकीच्यांना तुम्हाला काय वाटतं महिला कीर्तनकार म्हणून विषय मीच काढला, तो विषय शिवलीलाताई एक गोष्ट सांगू तुम्हाला, या जगातला प्रत्येक गुन्हेगार, प्रत्येक माणसाच्या मध्ये चांगले वाईट गुण आहेत, पण जिथं चुकलं ना त्याला चुकलं म्हटलं पाहिजे. आणि आज हा प्रश्न त्यांचा एकट्याचा नाहीये, पूर्ण वारकरी संप्रदायाचा आहे, महान परंपरेचा आहे. आणि या महान परंपरेला नख लागता कामा नये ही अपेक्षा आहे. आणि आशा करूया की आज महाराष्ट्र जे काही सांगेल ना ते इंदुरीकरांपर्यंत पोहोचेल. बघा, बडे मुद्देच्या माध्यमातून आपण सवाल विचारला होता, राजेशाही थाटात साखरपुडा करून इंदुरीकर महाराज चुकले का? 66% लोकांना वाटतंय होय ते चुकले. इंदुरीकर महाराजांपर्यंत हे ट्रोलिंग नाही, हा मेसेज आहे महाराष्ट्राचा. तुम्ही जे सांगितलं 21 वर्ष तसं वागा, बरं राहील. आजच्या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देच्या आजच्या चर्चेत आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.